श्री गुरुदेव दत्त. नमस्ते स्वामी भक्तांनो, स्वामी साथ या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. पुढील काही दिवसांमध्ये आपण संपूर्ण श्री नृसिंह सरस्वती चरित्रामृत ऐकणार आहोत. यातील अध्याय 12 जीवादान व ज्ञानदान. यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. परळी वैजनाथहून फिरत फिरत श्री गुरु कृष्णा नदीच्या भिल्लवडी गावी येऊन पोहोचले. त्या ठिकाणी भुवनेश्वरी मातेचे पुरातन मंदिर आहे. तेथे पश्चिम तीरावरील एका औदुंबर वृक्षाखाली राहून श्री गुरु अनुष्ठान करू लागले. सहजासहजी कोणाचे लक्ष वेधणार नाही, त्या बाजूस कोणी फिरकणार नाही अशी झाडाझुडपांनी वेढलेली जागा त्यांनी निवडली होती. हे करण्यामागे त्यांचा हेतू असा होता की निदान चातुर्मास पूर्ण होईपर्यंत तरी ध्यानधारणेसाठी आवश्यक असलेली शांतता, स्वस्थता लाभावी. त्यांच्या त्या इच्छेनुरूप चातुर्मास तेथे संपन्न झाला. सूर्य झाकला तरी प्रकाश लपत नाही किंवा कस्तुरी लपवून वास लपत नाही. त्याप्रमाणे एका अलौकिक घटनेने श्री गुरूंच्या तेथील वास्तव्याची माहिती सर्व परिसरात तासाभरात वाऱ्यासारखी पसरली. ती घटना अशी घडली. करवीर क्षेत्री एक ब्राह्मण राहत होता. तो वेदशास्त्रात पारंगत होता. आपल्या विद्वत्तेने व सदाचाराने त्याने तेथील समाजात मोठ्या आदराचे स्थान मिळवलेले होते. त्याला उतार वयात एक मुलगा झाला. तो मुलगा 1.5-2 वर्षांचा होताच त्याच्या मातापित्याला तो बुद्धिहीन असल्याची जाणीव झाली. ते दुःखी झाले. त्या मुलाच्या 6व्या वर्षीच किरकोळ आजाराचे निमित्त होऊन त्याचे मातापिता एकापाठोपाठ एक महिन्याच्या अंतराने इहलोक सोडते झाले. तो पोरका झाला, अनाथ झाला. पिढीचा तशा एका छोट्या वाड्याशिवाय त्याचे म्हणायला कोणीच व काहीही उरले नाही. सूर्योदय सूर्यास्त नित्याप्रमाणे होतच होते. ते चक्र आपल्या गतीने चालूच होते. दररोज निरनिराळ्या घरी याचक म्हणून जाऊन तो आपली भूक शमवत होता. त्या मुलाची ही दयनीय परिस्थिती तेथील ब्राह्मणांना भावेना. त्याच्या वडिलांची थोरवी त्यांचे सदाचरण अडलेल्या नडलेल्याला सहाय्य करण्यासाठी धाव घेण्याचा त्यांचा स्वभाव, या सर्वांची आठवण त्या ब्राह्मणांच्या अंतःकरणात ताजी होती. त्या आठवणींच्या दबावाखाली त्यांनी आपले सामाजिक ऋण समजून त्याचे मौजी बंधन केले. हे करण्यामागे त्यांचे 2 हेतू होते. पहिला हेतू असा होता की दररोज कोणत्या ना कोणत्या घरी होत असलेल्या धार्मिक विधीप्रसंगी या यज्ञोपवीत धारण केलेल्या ब्राह्मणास भोजनाची निमंत्रणे मिळत जातील व त्यास भिक्षा याचना करावी लागणार नाही. दुसरा हेतू असा होता की दैववशात मौजी बंधनानंतर त्याच्या बुद्धीत काही फरक पडला तर पाहावे. पहिला हेतू पूर्णार्थाने साध्य झाला, पण दुसऱ्याच्या बाबतीत सर्वांची पूर्ण निराशा झाली. विद्याप्राप्तीत तो शून्यावरच राहिला. अन्य विद्यार्थ्यांसमवेत शिक्षण घेण्याचा त्याच्या परीने तो आटोकाट प्रयत्न करीत होता. पण दैववशात पुढचे शिकताना मागचे सर्व विसरून जायचा. निर्बुद्धता व विस्मरण यांचे वरदानच घेऊन तो जन्माला आला होता. दिवसांमागून दिवस, महिन्यांमागून महिने गेले. त्याला शिकू पाहणाऱ्यांची व त्या शिकणाऱ्याची झटापट आज न उद्या यश लाभेल या आशेने चालूच राहिली. शेवटी त्याला शिकू पाहणारेही कंटाळले. सर्व लोक त्याचा तिरस्कार करू लागले, त्याची हेटाळणी करू लागले. तुझ्या कुळातील पिढीजात विद्वत्तेचा वारसा न आणता पिढीजात वाड्याचे दगड तेवढे डोक्यावर ठेवून तू जन्मलास असे म्हणून त्याला हिणवू लागले. विद्वत्तेविना हे जीवन व्यर्थ आहे. विद्याहीनांमध्ये व पशूंमध्ये फरक तो काय? उपजतच मेला असतास तर बरे झाले असते असा त्याचा सर्वांकडून सदा सर्व काळ धिक्कार होऊ लागला. तो तिरस्कार, ती हेटाळणी, तो धिक्कार, ती टिंगलटवाळी सहन न होऊन आत्महत्या करण्याच्या इराद्याने एका सकाळीच कोंबडा आरवण्यापूर्वीच त्याने गुपचूप गाव सोडला. दिशाहीन चाल चालू झाली. चालता चालता दुसऱ्या दिवशी रात्री भिल्लवडी येथील कृष्णेच्या पूर्व तटावरील भुवनेश्वरी मातेच्या मंदिरापाशी तो आला. निघाल्यापासूनच देहत्याग व्हावा म्हणून त्याने अन्न घेणे बंद केले होते. आजचा अन्नत्यागाचा त्याचा 2रा दिवस होता. या अन्नत्यागाचा व त्या चालीचा परिणाम आता त्याला जाणवू लागला. पुढे चालणे झेपेल असे त्याला वाटेना.
तेव्हा त्याने तेथेच थांबण्याचे ठरविले व भुवनेश्वरी मातेचे दर्शन घेतले. आर्ततेने तो देवीची करुणा भागू लागला. बुद्धिप्राप्तीच्या हेतूने प्रार्थना करू लागला. तू कृपा केल्याशिवाय येथून हलणार नाही. येथेच या अभागी जीवनाचा तुझ्यासमोर अंत करणार, असे म्हणत व रडत तो त्या मंदिराच्या रावळातच अंधार असलेल्या कोपऱ्यात धरणे धरल्यागत बसून राहिला. अशा 3 रात्री त्याने तेथे अन्नपाण्याविना घालवल्या. अन्नपाण्याविना दिवस रात्र अखंड नामस्मरण करून देवी प्रसन्न होत नाही हे पाहून तो अतिशय कष्टी झाला. म्हणू लागला की आपण महापापी आहोत, म्हणूनच या परमदयाळू देवीलाही माझ्यावर कृपादृष्टी फिरवावीशी वाटत नाही. दयेचा सागर तिच्या हाताशी असतानाही माझ्या दिशेने एक शिंतोडाही फेकावासा वाटत नाही. तो स्वतःवरच चिडला, संतापला, आपणच आपला तिरस्कार करू लागला. पटकन त्याचे लक्ष तेथेच कोपऱ्यात पडलेल्या सुरीवर गेले. त्याने ती झटकन उचलली व संतापाच्या भरात आपली जीभ कापून देवीच्या पायाशी ठेवली. जीभच कापल्यामुळे प्रार्थनेचे बोल बाहेर येऊ शकत नव्हते, पण अंतःकरण प्रचंड आवाजाने घुमत होते. तो त्या प्रार्थनेत देवीला म्हणाला, आज ही जीभच अर्पण केली आहे. आजच्या रात्रीही तू माझ्यावर कृपा केली नाहीस, मला या यातनांमधून सोडवले नाहीस, दर्शन दिले नाहीस, काही मार्ग सुचवला नाही, तर माते उद्या सकाळीच हे मस्तक कापून तुझ्या चरणी वाहीन व या जगाचा निरोप घेईन, तुझा निरोप घेईन. तूच जर मला जवळ करणार नशील तर अन्य कोण कसा करेल. माते कृपा कर, आता अंत नको पाहूस. अशी सारखी देवीची विनवणी करीत असतानाच तो तेथे झोपी गेला. त्या रात्री स्वप्नात देवीने त्याला दर्शन दिले. देवी म्हणाली, बाळा उठ, तू माझ्यावर विनाकारण रागवतो आहेस. तुझ्या पूर्वजन्मीच्या दुष्कृत्याचे हे फळ तुला टाळता कसे येईल. तुला हे दुःख भोगलेच पाहिजे. तुझे विधिलिखित बदलले माझ्या हातात नाही. माझ्या शक्तीबाहेरचे ते काम आहे. माझ्या इच्छे अनिच्छेचा हा प्रश्नच नाही. विधिलिखित फक्त समर्थ सद्गुरू बदलू शकतात. प्रत्यक्ष श्रीहरीला सद्गुरूंच्या इच्छेपुढे मान तुकवावी लागते. तेव्हा तू आता येथे माझ्या पायांशी धरणे न धरता समोरच्या तीरावर औदुंबर वृक्षाखाली एक तपस्वी यतिराज आहेत, त्यांच्याकडे जा. ते साक्षात शिवस्वरूप आहेत. ते नुसत्या दृष्टिक्षेपाने तुझी भवितव्य बदलू शकतील. मात्र तू त्यांना निष्ठेने शरण गेला पाहिजेस. माझे ऐक व तू तेथे त्यांच्या चरणाशी अनन्य भावाने शरण जा. येथे बसून राहण्याचा हा हट्ट सोडून दे, असे म्हणून देवी अंतर्धान पावली. सकाळी त्याला जाग आल्यावर स्वप्नात पाहिलेले दृश्य त्याच्या डोळ्यांना पुन्हा पुन्हा दिसू लागले. देवीचा ऐकलेला आवाज पुन्हा पुन्हा कानी येऊ लागला. तो लागलीच तेथून उठला व नदी पार करून समोरच्या काठावरील औदुंबर वृक्षाजवळ पोहोचला. सूर्योदय झाला होता. श्रीगुरू ध्यानस्थ बसलेले त्याने पाहिले. तो धावतच त्यांच्यापाशी गेला व कसलाही विचार न करता त्याने त्यांच्या पायावर आपले मस्तक टेकवले. श्रीगुरूंनी आश्चर्याने डोळे उघडले. तो हा ब्राह्मणपुत्र त्यांच्या नजरेला पडला. त्यांनी, तू कोण, कशासाठी एवढ्या सकाळीच येथे आलास, असे त्याला विचारले. पण त्याने रात्रीच जीभ कापून देवीच्या पायाशी ठेवली होती म्हणून त्याला बोलता येईना. त्याने तोंड उघडून जीभ तेथे नसल्याचे श्रीगुरूंना दाखवले व तो ते पाय न सोडता रडू लागला. श्रीगुरूंनी शांत हो असे म्हणून त्याच्या पाठीवरून आपला हात फिरवला. लागलीच त्याला आपली जीभ पूर्ववत आपल्या तोंडात आल्याची जाणीव झाली. जीभ येताच त्याने आपली कर्मकथा त्यांना सांगून, मला बुद्धी द्या, ज्ञान द्या, अशी प्रार्थना त्यांच्या चरणांपाशी केली. त्याची ती ओतप्रोत दुःखाने भरलेली कर्मकथा ऐकून त्या परमदयाळू श्रीगुरूंचे अंतःकरण कळवळले. ते म्हणाले, मुला रडू नकोस, तुला बुद्धी पाहिजे ना, ज्ञान पाहिजे ना, मी देतो. मी तुला ज्ञानी करतो, सर्व शास्त्रांमध्ये प्रवीण करतो. असे म्हणून त्यांनी त्याच्या मस्तकावर आपला हात ठेवला. हा असा हात ठेवताच त्याच्या अंतःकरणात वेद, शास्त्रे, पुराणे, उपनिषदे आदी सर्वांचे ज्ञान प्रकट झाले. त्याला अपज्ञानी झाल्याचा आत्मविश्वास आला. तो ब्राह्मणपुत्र अत्यानंदित झाला. त्याने श्रीगुरूंवर स्तुतिसुमनांचा वर्षाव करत त्यांना विनम्रपणे वंदन केले व तेथून तो श्रीगुरूंचा मोठ्या मोठ्याने जय जयकार करीत निघाला.
त्या तटावर स्नानार्थ आलेल्या लोकांनी तो असा जय जयकार करीत असलेला पाहून त्याला थांबवले व विचारले, तू हा कोणाचा व का जय जयकार करतो आहेस? त्याबरोबर त्याने हर्ष उन्मादाने आपण कोण, कसा होतो, कसा आलो, भुवनेश्वरी मातीच्या मंदिरात काय घडले, श्री गुरूंनी जिव्हा देण्याचा चमत्कार कसा केला व शेवटी आपल्याला ज्ञानी करून कसे सोडले, हे रसभरीत वर्णन तेथील लोकांना ऐकवले. ऐकणाऱ्यांमध्येही काही संशय घेणारे होतेच. त्यांचा या गोष्टीवर विश्वास बसेना. त्यांनी ज्ञानी म्हणवतोस तर वेद म्हणून दाखव असे सांगितले. त्याबरोबर वयाचे दशकही न ओलांडलेल्या त्या मुलाने अस्खलितपणे शुद्ध स्वराने वेदोच्चारास सुरुवात केली. तेथे उभे असलेल्यांपैकी जाणकारांनी मान्य केले की त्याचा वेदाचा अभ्यास झालेला आहे. हा सर्व चमत्कार ऐकून पाहून ते सर्व श्रीगुरूंच्या दर्शनार्थ धावले व 1-2 तासातच सर्व गाव तेथे लोटला. अशा प्रकारे श्रीगुरूंच्या तेथील वास्तव्याची माहिती केवळ त्या गावातच नव्हे तर आजूबाजूच्या सर्व गावांमध्ये पसरली.